Hello friends, today we are going to discuss about the activity vanishing sentences from textbook page number 8. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅनिशिंग सेंटेन्सेस ही पान नंबर 8 वर दिलेली ॲक्टिव्हिटी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फर्स्ट we are going to discuss on the instruction related to the activity. प्रथमतः आपण या ॲक्टिव्हिटीला अनुसरून जी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, सूचना दिलेली आहे, ती सूचना रीड करूयात. रीड द फर्स्ट सेंटेन्स केअरफुली, देन कंटिन्यू टू रीड इट अलाउड, saying the missing words till you can read the whole sentence from memory. In Marathi, पहिले वाक्य लक्षपूर्वक वाचा. नंतर गाळलेले शब्द स्वतः म्हणत ते मोठ्याने वाचा. शेवटी पूर्ण वाक्य मनाने आठवून वाचा. सी विद्यार्थी मित्रांनो, in this activity, first of all, the whole sentence is given. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुरुवातीला एक पूर्ण वाक्य दिलेलं आहे. देन इन नेक्स्ट लास्ट वर्ड आर मिसिंग. दुसऱ्या वाक्यामध्ये शेवटचा शब्द जो आहे तो मिस केलेला आहे, म्हणजे ब्लँक दाखवलेला आहे. तर देन इन थर्ड सेंटेन्स लास्ट 2 वर्ड्स आर मिसिंग. तिसऱ्या वाक्यामध्ये शेवटचे 2 वर्ड्स हे मिस केलेले आहेत. इन दिस वे स्टेप बाय स्टेप फायनली, दॅट मीन्स ॲट द लास्ट स्टेज, अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक असे शेवटच्या क्षणी पूर्ण सेंटेन्स हे काय गेलेलं आहे, ड्रॉप केलेलं आहे. सो आवर ड्युटी इज दॅट. मग आपलं काम काय, तर हे जे मिस केलेले वर्ड्स आहेत वाक्यांमध्ये, तर ते आठवून ते वर्ड्स त्या ठिकाणी फिक्स करायचेत आणि ते वाक्य वाचायचं आहे. अशा पद्धतीने फायनली सगळ्यात शेवटी काय होईल, जिथे पूर्ण वर्ड्स, वाक्याचे पूर्ण वर्ड्स हे मिस केलेले आहेत, तर ते पूर्ण वाक्य आम्हाला आठवून आणि पूर्णपणे वाचायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करणार आहोत. लक्षात आलंय? चला, द सेंटेन्स इज, वाक्य काय आहे, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. ओके, वन्स अगेन आय रीड द सेंटेन्स, लिसन केअरफुली. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. अशा पद्धतीने हे सेंटेन्स आहे. ओके, सी द सेकंड, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉट डॉट डॉट. आता बघा, दुसरं वाक्य मी रीड केलं आहे, याच्यामध्ये काय केलं आहे, लास्ट वर्ड जो आहे तो मी मिस केला आहे, म्हणजे त्या जागी मी डॉट 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 असं म्हटलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं रे बाळांनो, तो शेवटचा शब्द जो पहिल्या वाक्यामध्ये मी म्हटलो, तर तो आठवून आणि त्या ठिकाणी तो फिक्स करून आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. मग काय होतं लास्ट वर्ड, यस, डॉग. मग कसं बोलणार तुम्ही, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. लुक ॲट द थर्ड सेंटेन्स, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ डॉट 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 डॉट. तर पुढे बघा, तिसरं वाक्य, त्यामध्ये मी लास्ट 2 वर्ड्स जे आहेत हे मिस केलेले आहेत. मग तुम्हाला ते आठवायचे आहेत परत.
आणि पुन्हा ते वाक्य म्हणायचं आहे. द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. लुक ॲट द नेक्स्ट वन. द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर डॉट 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 डॉट. आता ह्या वाक्यामध्ये किती शेवटचे 3 वर्ड्स हे जे आहेत ते मी मिस केलेले आहेत. मग तुम्हाला हे आठवायचे शेवटचे 3 वर्ड्स आणि पुन्हा ते वाक्य रिपीट करायचं आहे. द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पुढे येत 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 तुम्हाला काय करायचं आहे, हे वाक्य पूर्ण करत चालायचं आहे. शेवटचे शब्द आठवून वाक्य पूर्ण करत यायचं आहे. आणि शेवटी ॲट द फायनल स्टेज काय होईल की पूर्ण वाक्य त्या ठिकाणी मिस करण्यात येईल आणि तुम्हाला पूर्ण वाक्य आठवून, मग काय हे पूर्ण वाक्य, द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. ह्या पद्धतीने तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, डन करायची आहे. आय होप यू अंडरस्टँड इट प्रॉपरली. मला अपेक्षा आहे की तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी प्रॉपरली समजली असेल ही गोष्ट. देन देअर इज वन थिंग. अजून एक गोष्ट ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये दडलेली आहे. सी, हाऊ मेनी लेटर्स, सॉरी, देअर आर ऑल द अल्फाबेट्स इन द सेंटेन्स. ह्या वाक्यामध्ये सर्व अल्फाबेट्स आहेत. ह्या वाक्यामध्ये सर्व अल्फाबेट्स आहेत. म्हणजे आपल्या इंग्लिशमध्ये ए पासून तर झेडपर्यंत जी अल्फाबेट्स आहेत ती सर्व आहेत. मग ए पासून तर झेडपर्यंत हाऊ मेनी अल्फाबेट्स? यस, देअर आर 26 alphabets and all these 26 alphabets are available in this sentence. Which sentence? The quick brown fox jumps over a lazy dog. आपल्या इंग्रजी भाषेतील जी 26 मुळाक्षरं आहेत ती 26च्या 26 मुळाक्षरं ह्या ह्या सेंटेन्समध्ये आहेत. आणि मग आम्हाला काय करायचं आहे, तर ती सगळी सेंटेन्समधली अल्फाबेट्स जी आहेत ती अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आम्हाला लिहायची आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार म्हणजे काय, ए पासून तर झेडपर्यंतची जी ऑर्डर आहे, आपली सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सप्रमाणे. जसं की ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड ह्या ऑर्डरने लिहायचे आहेत. ओके, समजली ना ॲक्टिव्हिटी? ओके, या पद्धतीने तुम्ही ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करणार आहात. ओके, थँक्यू.